येशूने तिला सोडून दिलं. येशूने त्या लोकसभेचा आवाज बंद केला. काय गव्हर्नमेंट करू शकते का? नाही, पण माझं स्वर्गीय गव्हर्नमेंट करू शकते. हालेलुया, हालेलुया. आम्हाला ओ देवा, मला फक्त चांगल्या गोष्टीची आठवण राहू, मला फक्त चांगल्या गोष्टीची आठवण राहू, मला फक्त चांगल्या जे सत्य, सन्मान्य, न्याय, शुद्ध, प्रिय, जे तुला आवडतं, सद्गुण, तुझी प्रीती, तुझी दया, ह्याच गोष्टी. हालेलुया. तर बायबल सांगत आहे की पृथ्वी जी आहे ती वाईट गोष्टीची आठवण ठेवत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू, मला कोणत्याच वाईट गोष्टी माझ्या हृदयामध्ये राहू देस. हालेलुया. त्या ताबडतोब डिलीट करण्यासाठी, काढून फेकण्यासाठी, फेकून देण्यासाठी प्रभू मला असा अंतःकरण दे, असं मन दे परमेश्वर. आणि मग प्रियांनो, आपण एकदम फ्री होऊन जाऊ. हालेलुया. आपण कसे होऊन जाऊ? जशी पतंग आकाशात किती उंच जाते, आम्ही पण आध्यात्मिक जीवनामध्ये. हालेलुया. पवित्र आत्मा आम्हाला खूप वरती घेऊन जाईल. आम्ही आमची काळजी घ्यायची आहे. हालेलुया. आम्ही काय करायचे आहे? आमची स्वतःची काळजी घ्यायची. लोक काळजी घेणे, तुम्हाला मदत करण्यासाठी पवित्र आत्मा. हालेलुया. पवित्र आत्मेला तुम्ही सहाय्य मागा वेळोवेळी, क्षणोक्षणी. पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करण्यासाठी. तो मामाच्या गावाला जात नाही, तो सुट्टी घेत नाही, तो लग्नाला जात नाही, आणि त्याला ऑफ पण नाही पाहिजे, तो कधी आजारी पण पडत नाही. हालेलुया. म्हणून तुम्ही 24 तास त्याचा उपयोग करून घेऊ शकता. हालेलुया. 24 तास त्याला तुम्ही सामोरे जा. त्याला म्हणा, तुझ्याशिवाय मला कोण नाही, तूच माझा आधार आहे, तूच माझा आश्रय, तू माझा बळकट गड आहे, तू माझा उंच गुरुज आहे. हो, तुझ्याशिवाय मला कोणी नाही. दाऊद राजा म्हणतो, तुझ्या परते मला सुख कुठेच नाही. देवाशिवाय सुख कोणी देऊ शकत नाही. सुखाची व्याख्या अजून लोकांना कळाली नाही. त्यांच्या दृष्टीने सुखाची व्याख्या म्हणजे खूप पैसे कमवा, मोठे घर घ्या, मोठी गाडी घ्या. एका श्रीमंत व्यक्तीने असंच केलं. त्याला खूप धान्य झालं आणि मग त्यांनी गोडाऊन विकत घेतले. आणि प्रियांनो, मग त्या गोडाऊन म्हणजे सगळ्यात वरती 50 फुटावर जाऊन तो झोपला आणि म्हटला, आता हे माझ्या जीवा, आता इतकं अन्न धान्य, भरपूर दिवस खा पी. पण देव त्याच्याकडे आला आणि त्याला म्हटला, त्याच्या सुखाची व्याख्या काय आहे ती क्षणामध्ये त्याची झांज उतरली. जेव्हा येशू त्याला बोलला, आज रात्री तुझा जीव जाईल, तर हे सगळं कोणाचं आहे? मनुष्याने सगळं जग मिळवलं आणि आपला जीव गमावला, तर त्याला काय ना? येशूचं शिक्षण हे जीवनाचं शिक्षण आहे. हालेलुया. पुष्कळ लोकांना माहित नाही. हालेलुया. आम्हाला पैसा नकोय, आम्हाला इतर गोष्टी नकोय, आमच्या रोजची भाकर आम्हाला देव देणारच देणार. आकाशातील पाखरांना तो देतो. हालेलुया. तुम्हाला आणि मला तर शुअरली तो देणार. आमची शाश्वती त्याने घेतलेली आहे. हालेलुया. तर प्रीती जी आहे ती वाईट गोष्टीची आठवण ठेवत नाही. हालेलुया. लहान लहान मुलं बघा, आता भांडतील, थोड्या वेळाने परत जातील, पण त्यांच्या आईमध्ये भांडण जे राहतं ना, ते त्यांच्या हृदयामध्ये राहतं. आई जे असते त्या दोन्ही, याची पण मम्मी त्याची पण मम्मी, त्यांच्यामध्ये भांडण लागून जातं. आणि ते मुलं काय करतात? त्यांच्यासाठी एक नवीन लेसन घेतात. लहान मुलापासून पण शिकण्यासाठी पुष्कळ गोष्टी आहेत आपल्याकडे. हालेलुया. आपण लहान मुलांना म्हणतो ते लहान आहेत. हालेलुया. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. देवा, मला वाईट गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या माझ्या मेमरी मधून डिलीट करून टाक. हालेलुया. हालेलुया. त्या येऊ पण देऊ नको, राहू पण देऊ नको. लोकांची वाईट गोष्टीला आपल्याला कान बंद करायचे आहे. वाईट गोष्टीसाठी काय करायचे? आपले कान वाईट गोष्टी सांगायला लागले की लगेच पिछे मोड. हालेलुया. तर सांगायचं, बाबा मला काय सांगू नको. हालेलुया. त्या गोष्टी ऐका, त्या गोष्टीसाठी आम्हाला प्रार्थना करता येईल. हालेलुया. हालेलुया. आणि जर आम्ही ऐकतच आहे तर आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करणार आहे. हालेलुया. हालेलुया. त्या प्रियांनो, आम्हाला ह्या पापाला, ह्या जगामधून आपल्याला हद्दपार करायचा आहे. हालेलुया.
ज्याच्याद्वारे सैतान राज्य करत आहे, ज्याच्याद्वारे कोण राज्य करत आहे? सैतान स्वतः राज्य करत आहे. आता त्याला थांबवण्याचं काम येशूने तुम्हाला आणि मला दिले. हालेलुया. आणि प्रत्येक जण आमच्या घरात सुद्धा कोणाला मोठ्याने बोलू द्यायचं नाही, कोणाला चिडू द्यायचं नाही. नियम लावायचे, मोठ्याने बोललं का 10 रुपये द्या, रागवलं का 20 रुपये द्या, घरात स्वच्छ केलं का 50 रुपये द्या. बहिणींच्या फायद्यासाठी घर बदलच पाहिजे आमचं. हालेलुया. आमच्यापासून सुरुवात करूया आम्ही. हालेलुया. आमचं घर शांतीने, आनंदाने, बरकतीने भरले. त्या घरात पवित्र आत्म्याला राहायला आनंद झाला पाहिजे. हालेलुया. त्या घरात काय झालं पाहिजे? आनंद झाला पाहिजे. अरे किती सुंदर आहे माझे खरे लोक, तो स्वर्ग साक्षी दिला. पवित्र आत्मा काय म्हणेल माहिती का? हे खरोखर हे स्वर्ग राज्याचे वारसदार आहे. हालेलुया. यांना स्वर्ग राज्याचा खजिना देऊन टाकतो. हालेलुया. प्रभूची स्तुती असते. मग जी प्रीती आहे ते वाईट गोष्टीमध्ये आनंद करत नाही. हालेलुया. वाईट गोष्टीमध्ये काय करत नाही? जेव्हा जेव्हा वाईट बातम्या आमच्याकडे येतील तेव्हा तेव्हा आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू. हालेलुया. कदाचित देवा मी प्रार्थनेमध्ये कमी, कदाचित देवा मी त्याच्यासाठी प्रार्थना केली नाही, कदाचित देवा मी त्याच्याकडे गेलो नाही, मी त्याला भेटायला गेलो नाही. येशू म्हटला मी बंदी शाळेत होतो, तुम्हाला भेटायला आला. मी दुःखी होतो, तुम्हाला भेटायला आलं नाही. आमचा लोकांचा समाचार घेणे प्रियांनो आमच्या जीवनाचा एक भाग बनायला पाहिजे. हालेलुया. कोण आजारी आहे, कोण दुःखी आहे, कुणाला कसली गरज आहे, प्रियांनो देवा मला प्रार्थनेमध्ये ओझे तू दे. हालेलुया. कदाचित आम्ही पैसे नाही देऊ शकणार, पण आमच्या प्रार्थनेद्वारे प्रियांनो त्याचं ओझे कमी होऊ शकते, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतील, त्याला कुठूनही ते मदत पाठवू शकतो. हालेलुया. वाईट गोष्टीला आम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं नाही. उपदेश सलोमन राजा म्हणतो नीतिसूत्रामध्ये, ते म्हणतो का आपण चोर काय करतो? तो म्हणतो चल आपण एकच पिशवी घेऊ. काय म्हणतो तो? आपण एकच पिशवी बाळगू, नाही का? प्रियांनो आम्ही वाईटाला विरोध करणारे लोक आहोत. पापाला थांबवण्यासाठी देवाची तुम्हाला आणि मला इथं प्रियांनो आम्हाला इथं काय केलेलं आहे? आम्हाला अपॉइंट केलं आहे. आमच्या ड्युटी मध्ये काही होतं का? आमच्या ड्युटी मध्ये काय प्रॉब्लेम झाला, एखादी कैची हरवली आणि नेमकी डॉक्टरला तीच कैची पाहिजे. हालेलुया. हालेलुया. म्हणजे आमची जबाबदारी आहे ती. थोडक्यात सांगायचं म्हणजे आमची काय आहे ती जबाबदारी आहे प्रियांनो. आणि मग मी नीतिसूत्र याचा पहिला अध्याय 14 वचन मी 13 आणि 14 वचन मी वाचत आहे. आपणा सर्व प्रकारचे मौल्यवान पदार्थ मिळतील, आपले घर लुटीने भरू, तू आमचा भागीदार हो, आपण सर्व एकच पिशवी बाळगू. हालेलुया. प्रियांनो कोण वाईट करत आहे, आपण मनात लगेच प्रार्थना करायची की सैतान त्याला भुलवत आहे, सैतान त्याला फसवत आहे, सैतान त्याच्या मानेवर जोर ठेवून त्याच्याकडून पाप करून घेत आहे. हालेलुया. प्रियांनो आम्ही जर पाहिलं जुन्या करारामध्ये आम्ही गेलो तर लोट जो होता, लोटाचा जीव कासावीस होत होता. लोटाने स्वतः चॉईस केला होता तो देश, तो भाग, तो त्याला हिरवागार दिसला, सुंदर दिसला, प्रॉस्पेरिटी त्यांनी पाहिली. पण त्या प्रॉस्पेरिटीच्या खाली काय होतं? जगामध्ये प्रॉस्पेरिटी खूप आहे, पण त्याच्या खाली अंधार आहे. ही प्रॉस्पेरिटी काय कामाची? हालेलुया. 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 प्रियांनो सगळं जग पापामध्ये आनंद करत आहे, पण आम्ही पापामध्ये आमचा जीव कासावीस व्हायला पाहिजे, आमचा जीव रडला पाहिजे, आमच्या जीवाने आक्रांत केला पाहिजे. प्रियांनो पेपरला आम्ही वाचतो कितीतरी वाईट बातम्या. ओ माय गॉड, किती दुःखाच्या गोष्टी आहेत. हालेलुया. प्रियांनो आम्ही वर्तमानपत्र वाचूया, स्पेशल आम्हाला नवीन नवीन प्रार्थनेचे पॉइंट मिळण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. पुष्कळ लोक आहेत, युट्यूबला पण पुष्कळ लोक मदत मागत आहेत. हालेलुया.
आमचं असं झालं तसं झालं, फ्रेंडो आम्ही प्रार्थना करू त्यांच्यासाठी. हालेलुया, ते लोक बदलतील. आम्ही ते वाईट मानणे म्हणजे आता चालले इकडून मोठी वरात, चांगलं बाजा वाजत आहे, एखादा ख्रिस्ती माणूस दारू पिलेले लगेच त्याच्या अंगामध्ये डान्स करायचं वाटतं. हालेलुया, वाईट गोष्टीला सपोर्ट करायचा नाही. हालेलुया, फसवणूक, लबडणूक, पुष्कळ अशा गोष्टी आहेत की ज्या प्रियांनो त्याच्यामध्ये आम्हाला राहायचं नाही. हालेलुया, किंवा आनंद करायचा नाही. हालेलुया, आम्हाला उलट दुःख व्यक्त करायचं आहे पापासाठी, अधर्मासाठी, अनितीसाठी, या जगामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला देवाकडे शोक करायचा आहे. म्हणून मग ते 5 मध्ये येशू म्हटला, जे शोक करतात ते धन्य. जे शोक करतात ते एक बाजूला येशू म्हणतो की तुम्ही आनंद करा, आनंद करणाऱ्या बरोबर, पण दुसऱ्या बाजूला म्हणतो तुम्ही काय करा, शोक करणाऱ्या बरोबर शोक करा, दुःख करणाऱ्या बरोबर दुःख करा, आनंद करणाऱ्या बरोबर आनंद करा. इथे आमचा भाग आहे की आम्हाला वाईट गोष्टीबद्दल आम्हाला खेद वाटला पाहिजे. वाईट गोष्टीबद्दल ह्या कानाने ऐकून त्या कानाने आपल्याला सोडून देता येणार नाही. आम्हाला प्रार्थना 2 मिनिटाची का होईना आम्हाला प्रार्थना करावं लागेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, सर्व जग आनंद करेल, पण आज विश्वासणारे लोक दुःख भोगत आहेत. हालेलुया. प्रियांनो, मणिपूरमध्ये 3 पालकांचा मर्डर केला, मारून टाकलं त्यांना. प्रियांनो, आम्ही लक्ष ठेवूया आत्मिक जगताकडे. प्रियांनो, काय चाललेलं आहे. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. आम्ही वाईट गोष्टीमध्ये आम्ही आनंद करणार नाही, तर आम्ही वाईट गोष्टीमध्ये आमचा जीव कासावीस होईल. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, नोहा कासावीस होत होता, दुःखित होत होता. अरे, मी या लोकांना वाचवण्यासाठी इतके कधीपासून मी श्रम करत आहे, लाकडं कापत आहे, मी झाडं घेऊन येत आहे, फळ्या बनवत आहे, पण एकाही व्यक्तीला त्यांच्या जीवाची पर्वा नाही. एकाही व्यक्तीला ते बेपर्वा लोक आहेत, त्यांचं मरण त्यांच्या दारात येऊन उभं आहे, तरी पण त्यांना समजत नाही. पण तो एका बाजूने दुःख करत होता, दुसऱ्या बाजूने देवाची वाणी ऐकत होता, देवाच्या आज्ञेचं पालन करत होता. हालेलुया. जगामध्ये चालताना आज्ञा पालनाला फार महत्व आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही याच्या बरोबर देवाचं आज्ञा पालन मोडता कामा नये, तुटता कामा नये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर मग काय करते, आम्हाला काय करायचं आहे. आम्हाला प्रीती सत्य समागमामध्ये आनंद करते. हालेलुया. कुठे सत्य समागम कुठे आहे? सत्य समागम देवाच्या मंडळीमध्ये आहे. हालेलुया. आज तुम्हाला सत्य पाहायला मिळणार नाही जगामध्ये. हालेलुया. सत्य चव्हाट्यावर आडखळून पडलेला आहे. सत्य काय झालेलं आहे? धार्मिकता लांब उभी राहून तमाशा पाहत आहे. धार्मिकता काय करत आहे? लांब उभी राहून. पण आम्ही सत्य कोण आहेत? सत्य देवाचे भय मानणारे लोक सत्य आहे, सत्य मंडळ आहे. आम्हाला त्यांच्या बरोबर आनंद करायचा आहे. हालेलुया, हालेलुया. उपासामध्ये आम्हाला आनंद करायचा आहे. हालेलुया. आम्हाला होल नाईट मध्ये आनंद करायचा आहे. हालेलुया. विश्वासणाऱ्याच्या सहभागितेमध्ये आम्हाला आनंद करायचा आहे. हालेलुया. जगाच्या कोणत्याही गोष्टीमध्ये आनंद मानू नका, त्या क्षणिक गोष्टी आहेत. जगाच्या गोष्टीमध्ये मानायचं नाही, कारण त्या कशा आहेत? क्षणभंगूर आहेत. बायबल सांगतं कशा आहेत ते? आज आहे आणि उद्या प्रेममध्ये भट्टीमध्ये पडतो येशू म्हणतो. पण तरी पण मी काय करतो, त्याला रंग आणि रूप देतो. हे जगाने किती खोटे रंग त्यांनी धारण केले, पण त्यांचे सर्व रंग उतरणार एक दिवस. आणि तुमचा आणि माझा पांढरा रंग तसाच राहणार आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, आम्ही चांगल्या
लोकांना सपोर्ट करायचा आहे. हालेलुया. खऱ्या लोकांना सपोर्ट करायचा आहे. हालेलुया. लोक घाबरत आहे, लोक घाबरत आहे. सगळ्या पालख्या गार झालेल्या आहेत. ते का नाही आवाज करत? त्यांचा मूळ हेतूच नव्हता. हालेलुया. प्रिय काही हो, सगळं जग एका बाजूला होईल, पण आम्ही सत्याच्या बाजूने उभं राहायचंय. काय करायचं आपल्याला? सत्य समागमामध्ये. हालेलुया. सत्य समागमामध्ये प्रियांना आनंद मारायचा. जेव्हा येशूला धरायला आले, येशूला माहिती होतं. तो म्हटलं ज्याला शोधतो तो मी आहे. तो त्याच्या अगोदर येशू गायब झालेले कितीतरी वेळा. बायबल सांगता आम्हाला येशू क्षणात तू जाऊ शकला असत, पण येशूला तुमच्या आणि माझ्यासाठी बलिदान द्यायचं होतं, ज्याच्याद्वारे आम्ही पूर्ण होणार होतो. हालेलुया. हाले आम्हाला दुर्जन लोकांपासून दूर राहायचं आहे. आम्हाला बायबल सांगतात स्तोत्र 1:1 मध्ये, धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने पुष्कळ लोक येतील. एफसी लोक, एफसी म्हणजे फुकट सल्ले देणारे, 100 सल्ले देतील तुम्हाला. हो बाप, जसे काय ते तज्ञच आहेत फार मोठे. असे तज्ञ का विचारू नका. आता जवळचा व्यक्ती असल्यामुळे आपल्याला गपचूप ऐकून घेत भाई. आम्हाला सल्ला द्यायचा आहे तर त्याला सांगे येशूकडे जा, सगळे सल्ले तुला फुकट मिळतील. तुला बायबल वाच, सल्ले तुला फुकट. पवित्र आत्म्याला सांग सर्व सल्ले ते तुला फुकट. म्हणजे सत्याची साथ जास्त काळ आम्हाला राहिलं पाहिजे. तर शलमून राजा म्हणतो, जो सत्य बोलतो तो न्याय उच्चारतो. जो सत्य बोलतो आणि न्याय लोकांना आवडत नाही. हालेलुया. लोकांना खुशामद आवडते. लोकांना काय आवडते? खुशामद. पाठीमागं किती पण शिवेल, पण तोंडावर त्यांची खुशामद करायची. प्रियांनो, आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला जे सत्य आहे त्याला धरून राहायचे. हालेलुया. सत्याला काय करायचं आहे? सत्य येशू आहे. सत्याच्या पुष्कळ अशा गोष्टी, खऱ्याच्या बाजूने साक्ष द्यायची आपल्याला. हालेलुया. खोट्याच्या बाजूने आम्हाला साक्ष द्यायची नाही. हालेलुया. हालेलुया. पुष्कळ लोक जे आहेत पैसे घेऊन खोटे साक्ष देतात. निर्गम 20 मध्ये सांगितलं, खोटी साक्ष देऊ नको, खरी साक्ष दे. हालेलुया. आम्ही सत्याचे, आम्ही काय म्हणतात त्याला, आय विटनेस आहोत. आय विटनेस. हालेलुया. सत्याचे काय आहोत? सत्य जगाला हजम होत नाही. सत्य जगाला काय होत नाही? हजम होत नाही, डायजेस्ट होत नाही. हालेलुया. त्यांना डायजेशन घ्यावं लागतं, जेरोसिन घ्यावं लागतं. प्रियांनो, आम्ही सगळं जग एका बाजूला झालो तरी आम्ही सत्य जे आहे ते आम्ही सोडणार नाही. हालेलुया. आम्ही सत्याचा झेंडा आम्ही घेऊन उभा राहणार आहोत. आम्हाला देवा, आम्हाला कधीही, पेत्र घाबरला मंडळी. बघा, पेत्र कशाला घाबरलं सांगा? येशूला धरलं, मला पण धरले. येशूला तो तर 3.5 वर्ष येशू बरोबर मिरेकल पाहिलेले, मेलेले उठवले, आंधळ्यांना डोळे, लंगड्यांना पाय, मुक्यांना वाचा. त्याच्या सासूला बरं केलेलं त्यांनी पाहिलेले सेकंदामध्ये. पण अशी सिच्युएशन येईल, आपला जीव वाचवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्या हातात कर्तव्याचं माप आहे. सत्य बोललं तर जीव जाईल. ज्याने आपला जीव मिळवला, ज्याने आपला मिळवला तो त्याने गमावलाय, आणि ज्याने गमावला तो त्याने मिळवलेला आहे. ह्या जीवाला, हे जीव देवापासून आलेले आहे. देव त्याची काळजी. हालेलुया.
आज पण मरायचं, उद्या पण मरायचं. हालेलुया, हालेलुया. बाप्तिस्म करणारा योहान राजाला सांगत आहे, तू व्यभिचारी व्यक्ती आहेस. इतके लोक गोळा झालेले तिथे, पण देवाचा दास काय सांगत आहे त्याला? बाप्तिस्म करणाऱ्या योहानला का शिरच्छेद करण्यात आला? कारण तो सत्य बोलत होता. काय करत होता तो? त्याने राजाला प्रियांवृत्ती ठिकाणावर आणले. हालेलुया. आणि राजाला पण मनात वाईट वाटलं, कारण राजा पण त्याच्यावर फार विश्वास ठेवत होता, देवाचा संदेश मानत होता आणि त्याला घाबरत होता. पण एवढ्या मोठ्या लोक समुदायासमोर त्याचं पाप उघडकीस आणलं, म्हणजे सत्य बोलण्यासाठी आपल्या जीवाची काळजी करायची. हॅलो, सत्य बदलत नाही प्रियांनो, सत्य बदलणार पण नाही. हालेलुया. सगळे शेवटी सगळं सत्य बाहेर येणार. हालेलुया. शेवटी सगळं सत्य, न्याय समयी सगळं सत्य सगळ्या खऱ्या फायलीवर येतील. हालेलुया. म्हणून आम्ही सत्याच्या पक्षाने राहू, सत्याच्या पक्षाने बोलू. हालेलुया, हालेलुया. सत्याच्या पक्षाने आम्ही साक्ष देऊ, हे खरं आहे, हे मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे, हे खरं आहे. हालेलुया. प्रियांनो, आम्ही सत्यामध्ये आनंद मानूया. सत्यामध्ये मग आम्हाला नुकसान पण होईल. सत्यामध्ये आम्हाला प्रियांनो वाईट गोष्टी पण कदाचित सामोरं जावं लागेल. हालेलुया. कारण सैतानाला सत्य नष्ट करायचंय. सैतानाला काय करायचंय? मग राहील काय? असत्य. काय राहील? हालेलुया. येशूने त्याच्याविषयी अगोदर सांगितलं, तो लबाड आणि लबाडाचा सर्व लबाड, स्वतः लबाड बोलतो. तो कसा आहे? तो सैतान लबाड. हालेलुया. तो लबाडाचा बाप आहे. आमचा बाप कोण आहे? आम्ही आमच्या साक्षीतून, आमच्या जीवनामधून आम्हाला दाखवायचं आहे. हालेलुया, हालेलुया. सत्याला फार त्रास आहे मंडळी या जगामध्ये. हालेलुया. सत्याला काय आहे? फार त्रास आहे, फार सहन करावं लागेल त्याला. सत्याला चिडायचं नाही, सत्य स्वार्थी नाहीये. हालेलुया. आम्हाला सत्यामध्ये चालायचं आहे. हालेलुया. खोट्या गोष्टी कोणत्याच, खोट्या मुलांना दिलेल्या गोष्टी, जो पाणी दिलेलं आहे खोटं, ते एक दिवस उतरणारच आहे. हालेलुया. चांदीवर मी सोन्याचं पाणी मारलं, ते किती दिवस राहणार आहे? थोडा वेळ, थोडा काळ. हालेलुया. ते हळूहळू उतरत जाणार आहे. तसंच एक दिवस सैतान पूर्ण सैतानाची कृत्ये येशू उघड करणार. एक दिवस येशू सैतानाची सर्व कृत्ये सगळे उघड करणार आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. हालेलुया. मग प्रीती जी आहे ती सगळं काही सहन करते. प्रीती काय करते? सर्व काही, सर्व लोकांचे, सर्व शत्रूचे, सर्व चुकलेल्या लोकांचे सहन करते. काय करते ती? तिच्यामध्ये इतकी ताकद आहे, 24/7 ती सहन करत आहे. हालेलुया. ती काय करत आहे? सहन करत आहे. अन्य लोक खूप आहेत या जगामध्ये. हा सैतानाचा स्वभाव आहे, लोकांना अन्याय करणे. त्यांना समजत नसतं तर काय करतोय. त्याच्यासाठी येशूने वधस्तंभावर प्रार्थना केली. तो म्हटला, हे बापा, यांना क्षमा कर, हे काय करत आहे त्यांना समजत नाही. पण येशूने सहन केले. हालेलुया. लोकांची निंदा सहन केली, थुंकले सहन केलं, मारलं सहन केले, खोट बोललं सहन. आमच्या विरोधात सर्व प्रकारचे लबाड खोट लोक बोलतील, आम्ही जरा सुद्धा आमचा बीपी वाढता कामा नये.
जरा सुद्धा राग येता कामा नये. आपण नाहीच तर काय, कशाला आम्ही रागवणार आहोत. हालेलुया. पण सैतान खोटे लेवल लावतो. हॅलो, सैतान काय करतो? खोटे लेवल लावतो. सर्वांचं सहन करायचं. मग कोणी असेल, भाऊ असेल, बहीण असेल, आई असेल, सासू, नवरा, बॉस, कोणी पण असेल, गव्हर्नमेंट असेल, कुणी असतील, शेजारी असतील, पाजारी असतील, तुमच्या ऑफिस मध्ये असतील, तुमच्या कामामध्ये असतील. आमची एकच भूमिका आहे, हाताची घडी. येस, हाताने पण काय नाही करणार आणि तोंडाने पण काय नाही करणार आणि बुद्धीने पण मी त्याला शाप देणार. मी सहन करेन. मी काय करील? सहन करील. देवाकडे नोंद आहे. हालेलुया. बायबल सांगतं देवाचे नेत्र सर्वत्र आहेत, ते बरे आणि वाईट पाहतात. न्याय समयी देव आमच्या सहनशीलतेचं मोठं सोड देणार आहे. मग येशूने काय सांगितलं? येशूने कुणाची उपमा दिली? येशूने कबुतराची उपमा दिली. येशूने कुणाची उपमा दिली? कबूतर. बघा, कबूतर इतकं सौम्य आहे, प्रेम ते कुणाला त्रास देत नाही. हालेलुया, हालेलुया. दुसरी गोष्ट, कबुतराचा दुसरा जो भाग जर आम्ही पाहिला तर त्याच्यापासून कुणालाही त्रास नाही. त्याला देवाचं प्रतीक मानलं जातं. कबूतर देव नाही. हालेलुया. पवित्र आत्मा नाही, पण एक सिंबॉलिक आहे. ते त्याला कुठल्याच प्रकारचं पवित्र आत्मा तसा आहे, निरुपद्रवी. हालेलुया. सौम्य आणि निरुपद्रवी. सौम्य म्हणजे काय? किती काहीही बोललं तरीही त्याचा पारा वर चढत नाही. हालेलुया. त्याला राग येत नाही. हालेलुया. प्रत्येक वेळेस सौम्य, सहनशील, ऐकून घेणारा, मान खाली घालणारा. हालेलुया. येशूने मान झुकवली आणि आपला आत्मा परमेश्वराच्या हाती सोपवला. त्यांनी दाखवून दिले सौम्यता काय, ममता काय आहे, निरुपद्रवीपणा काय आहे. पण परत येईल तेव्हा तो न्यायाधीश म्हणून येईल. हालेलुया. ज्यांनी ज्यांनी त्याला भोस केले, ज्यांनी ज्यांनी त्याला पाहिले, ज्यांनी ज्यांनी त्याचा छळ केला, त्याच्या लोकांचा छळ केला, त्यांना समजत नाही ते काय करत आहे. आम्ही ऍक्शन घेणार नाही, आम्ही सहन करणार आहोत. आमच्या बॉसने सांगितलं सहन करा, सर्व सहन करा. सर्व शब्द काय शब्द आहे? प्रीती काय करते? सर्व सहन. इथं असं लिहिलं नाही 50% सहन करते, 90% सहन करते. इथं 100% सहनशील, 100% निरुपद्रवी. कुणाला त्याच्याविषयी कोणती ऍक्शन घ्यायची नाही, पाठीमागून कोणती ऍक्शन घ्यायची नाही. हालेलुया. जे काही झालंय ते तिथंच ते प्रकरण सोडून द्यायचं आहे. हालेलुया. आणि परत आपली पुनर्स्थापना करायची त्याच्याबरोबर. एक दिवस देव त्याला पश्चातापी आणतो. एक दिवस देव त्याला दाखवून दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर प्रीती काय करते? प्रीती सर्व काही सहन करते. देवाला सांगूया, मला आपण खूप सहनशीलता देतो. हालेलुया. तुमच्याकडे सहनशीलता, क्षमा आहे ना, तर प्रेम तुम्ही कधीच आजारी पडणार नाही. हालेलुया, हालेलुया. आम्ही काय होणार नाही? आपण ऍक्शनच घेत नाही. आपण काय करत नाही? ऍक्शन. पापाच्या विरोधात ऍक्शन घेणे म्हणजे पाप करणे. पापाच्या विरोधात ऍक्शन घेणे म्हणजे काय करणे आहे? पाप करणे आहे. पण आम्ही ऍक्शनच घेत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही ऍक्शन घेत नाही. हालेलुया. आम्ही गोष्टी सहन करतो. हालेलुया. मग प्रीती सर्व काही खरे मानण्यास तयार असते. खोटे रिपोर्ट पण तो म्हणतो खरा रिपोर्ट. किती खोटं बोललं तरी तो म्हणतो ठीक आहे, माझा तुझा विश्वास. हालेलुया. काय आहे? मग पापीवर येशूने विश्वास ठेवला. हालेलुया. मग आम्ही इतर लोकांवर नाही विश्वास ठेवू शकत का? तू हे काम करशील का? तुला जमेल का? हालेलुया. माझा विश्वास आहे तू करू शकतोस हे. हालेलुया, हालेलुया.
यामध्ये लोकांना संधी देत आहोत आपण, जगाला संधी देत आहोत आपण. हालेलुया. त्याला खोटं ठरवत नाही, जरी तो असेल तरी पण सर्व खरे मान्य सिद्ध असते. तो बदलणार एक दिवस प्रियाने. जेव्हा आम्ही यहूदा इस्करियोत, देवाला माहिती होतं तो काय करणार आहे, पण त्यांनी पैसा दिला त्याच्याकडे ठेवायला. येशूचा सेवेचा पैसा यहूदा इस्करियोतकडे होता. त्या पैशा व्यतिरिक्त त्याला 30 रुपयाची चांदीच्या अपेक्षा. येशूने त्याच्यावर विश्वास ठेवला का नाही? ठेवला. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडे सगळं कॅश देऊन टाकली, तिजोरीची चावी दिली, स्वर्गाची चावी दिली त्याला, पण तो प्राप्त करू शकला नाही. जीवन एक संधी देत आहे आम्हाला मंडळी. जीवन काय करत आहे? जीवन आम्हाला संधी देत आहे, लोकांना कळत नाही. हालेलुया. लोकांना समजत नाही. इथं विश्वासघात केला तरी पण त्याच्यावर विश्वास ठेवतो. हालेलुया. हालेलुया. त्याच्यावर शंका घ्यायची नाही, आपल्याला विश्वास ठेवायचा आमचं काम आहे. हालेलुया. जगामधील आपण अपेक्षा करायची नाही लोकांकडून सगळे सत्यवादी असतील. पवित्र आत्मा येईल तेव्हा सत्यतेमध्ये चालण्यासाठी त्यांना शक्ती मिळते. आता जर पवित्र आत्मा त्यांच्याकडे नाहीये तर त्यांना सत्यतेमध्ये चालू शकत नाही. ते क्षणाला खोटं बोलतील. ते येशू म्हटला तुम्ही आपला बाप सैतानापासून आहात. येशूचा रिपोर्ट काय आहे? येशू काय बोलला त्यांना? तुम्ही आपला बाप सैतानापासून. प्रियांनो, देवाला मागूया. त्यांनी जरी माझा विश्वासघात केला, त्यांनी जरी मला फसवलं, त्यांनी जरी माझ्या पाठीमागे कारवाया केल्या, वाईट केलं, तरी पण मी त्याच्यावर विश्वास ठेवला. हालेलुया. हालेलुया. देव आणि आई सारखीच आहे. हालेलुया. काय झाली तरी आई विश्वास ठेवते. माझं बाळ काय ते? माझं बाळ. प्रभूला धन्यवाद. विश्वास ठेवणे फार महत्वाचं भाग आहे. हालेलुया. येशूला माहित होतं यहूदा इस्करियोत माझा पैसा तर खर्च करणारच आहे, वरून मला विकणार आहे, तरी पण त्याला त्या प्रेषितांच्या गटामध्ये त्याला घेतलं, त्याची निवड केली. देव आम्हाला संधी देत आहे. देव त्याच्या गटामध्ये आम्ही घेत आहोत. आमचं कॅरेक्टर काय आहे, आमची वर्तणूक काय आहे, आमचे विचार काय आहेत, देव पाहत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, कुणाला ओरडे असं समजू नका. हालेलुया. हालेलुया. पुष्कळदा प्रियांनो असं तुम्हाला वाटेल, लोक म्हणतील अरे तू त्याला कशाला अधिकार दिला, त्याला कशाला चावी दिली, त्याला कशाला हे दिलं, त्याला कशाला गाडी दिली, त्याला कशाला ते दिलं. आमचं काम आहे विश्वास ठेवणे. हालेलुया. 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 जुन्या करारामध्ये एक नियम आहे, मोशेच्या काळात येऊन दिलेला. एखाद्या शेजाऱ्याच्या व्यक्तीने प्रेम काय केलं, तो गावाला चाललाय, त्यांची शेरड मेंढर आणून दिली शेजाऱ्याकडं, आणि तो गावात परत आला तर तो म्हणतो ते हरवले. काय म्हटलं तो? आता तसा न्याय व्हायला लागला. देवाच्या दृष्टीने त्याला भरून द्यावं लागलं. त्याला काय करावं लागलं? ह्या त्याच्या दुप्पट त्याला भरून द्यावं लागलं. मंडळी, काय करावं लागलं? हा, दुप्पट भरून द्यावं लागलं. हे ते दिलं असतं तर काय बिघडलं असतं? आहे ते जर दिलं असतं तर किती छान गोष्ट होती. आहे त्याला दिलं बाबा, चला, नाही का? तो कधी विसरला नसता, बाबा हा माझा शेजारी खूप चांगला आहे, नाही का? पण यांनी काय केलं? त्यांनी विश्वासाचा घात केला त्याच्या, आणि त्यांनी त्याला फसवलं. यहूदाने काय केलं? थोमाने काय केलं? विश्वासघात केला. विश्वासघात देवाला फार दुःख देणारा पार्ट आहे. हालेलुया. आम्ही जे बोलतो ते करणं किंवा बोलायचं नाही. तो उपदेशक म्हणतो तुझ्या मुखामुळे तुझ्या शरीराला शिक्षा का व्हावी.
काय म्हणत आहे, आपल्या मुखातून निघालेल्या गोष्टीमुळं त्या आम्ही जर केल्या नाही तर देव शिक्षा करतो. त्यापेक्षा आम्ही काय करूया ते न केलेले. मग प्रीती सर्वांची आशा धरते. प्रीती काय करते सगळ्यांची, हा माझा, तो माझा, तो माझा, तो माझा, तो माझा, सगळं जग माझं. हालेलुया, हालेलुया. प्रीती अंतर देत नाही. हालेलुया. प्रीती काय करत नाही, प्रीतीच्या हृदयामध्ये प्रेम आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सगळ्यांची आशा धरते आणि सगळ्यांचा उत्कर्ष व्हावा म्हणून प्रार्थना करते. प्रीती काय करते, हा तोंड वाटलं करत नाही. प्रीती नाही म्हणत नाही. प्रीती प्रियांनो, त्याचं चांगलं व्हावं, त्याचं कुटुंबाचं चांगलं व्हावं, त्याच्या घराण्याचं चांगलं व्हावं, त्याच्या लेकरा बाळांचं चांगलं व्हावं. आता दाऊद राजा त्याला राजपद मिळालं. राजपद मिळाल्यावर त्याचा मेहुणा जो होता त्याचं खूप प्रेम होत आणि मग त्याच्या प्रीत्यर्थ तो म्हणत आहे, मी त्याच्या प्रीत्यर्थ असा कोण आहे का त्याच्यावर मी प्रेम करावं. असं त्याने एका अपंग व्यक्तीला आणून राज दरबारामध्ये त्याने त्याच्या शेजारी तो जे खात होता ते अन्न जीवनभर त्याने त्याला देण्यासाठी हुकूम दिला. काय केलं त्यांनी, ही आहे प्रीती. हालेलुया. योनाथानचा मुलगा तो होता. तो कुणाचा मुलगा होता, योनाथान. आणि दाविदाची फार मोठी होती. हालेलुया. योनाथान फार प्रेम करत होता दाविदा. हालेलुया. प्रभूची स्तुती असते. प्रेम आम्ही शक्यतो देव माझं चांगलंच करणार आहे. हालेलुया. आम्ही मनात नेहमी देवा त्याचा उत्कर्ष होऊ दे. हालेलुया. त्याचं वाईट होऊ देऊ नको, त्याला फसू देऊ नको, गुंतू देऊ नको, नाश होऊ देऊ नको. हालेलुया. देवाच्या पण डोक्यात आहे. देव म्हणतो दुर्जन मरावा यामध्ये मला संतोष होतो. हालेलुया. देव फक्त बोलत नाही, कृतीमध्ये करतो. हालेलुया, हालेलुया. तो तुम्हाला निराश करेल पण तुम्ही आशा धरायची. हालेलुया. हे खरं प्रेम मंडळी. हालेलुया. एकाचा काय आहे, आपल्याकडे म्हणे भरोशाच्या म्हशीला टेंब. भरोशाची लोकच कदाचित तुम्हाला हे पण तुम्ही ते सगळं विसरून आशा धरायची आहे. हालेलुया. सर्वांची आशा धरायची आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्व संबंधी धीर धरायचा आहे. हालेलुया. सर्व संबंधी काय धरायचं आहे, दाऊद राजा म्हणतो मी धीर धरून वाट पाहिली. मी कसली वाट पाहिली, मी धीर धरून वाट पाहिली की देव काहीतरी. प्रियांनो, देव नेहमी वेस्ट मधून बेस्ट काढतो. हॅलो. देव बापा काय करतो, आपल्यासाठी ते व्यस्त असते पण देवासाठी ते कसं आहे, देव काय पण करू शकतो. हालेलुया, हालेलुया. चांगल्या समयाची वाट पाहणे, चांगल्या समयाची वाट पाहणारे सैतानाची वाट लावणारे लोक. आती घाई संकटातली. हालेलुया. धीर धरणे. हालेलुया. देवाकडे पाहत राहणे. दासाचे हात धनीच्या हाताकडे, दासीचे हात धनिनीच्या हाताकडे. तसं देव माझं जोपर्यंत कल्याण करत नाही मी देवाकडेच पाहत राहतो. हालेलुया. देव आपली मूठ माझ्यासाठी उघडणार. देव माझ्यासाठी स्वर्गाची दारं उघडणार. देव माझ्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी करायला दे. म्हणून म्हणतात उसके घर में देव है अंधेर है. ह्या वचनाची कॉपी आहे. हालेलुया. हे काय आहे, वचनाची कॉपी. प्रभूला धन्यवाद असेल. आम्हाला आनंद होते की
देवाच्या वचनामधून लोकांना बोध होत आहे. हालेलुया. चांगल्या समयाची वाट पाहणे. देव माझ्यासाठी चांगला समय आणत आहे. देव माझ्यासाठी अद्भुत गोष्ट करत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, धीर म्हणजे शेवटपर्यंत प्रयत्न करणे. धीर म्हणजे काय करणे? कधीच हार न मानणे. कधीही तेव्हा आम्हाला न कोमेजणारा हार आणि मुकुट मिळणार आहे. तेव्हा आम्हाला काय मिळणार आहे? न कोमेजणारा हार मिळणार आहे, मुकुट मिळणार आहे. काय काय घेऊन येणार आहे? आपल्याला असिस्टंट ठेवावं लागले. हालेलुया. हालेलुया. दोन्ही हाताने देईल ना. देवाकडे खूप हात आहेत. हालेलुया. प्रभूची स्तुती असते. हालेलुया. आमच्याकडे दोनच आहेत. प्रभूची स्तुती असेल तर प्रियांनो, आम्ही सर्वांची आशा धरायची. देव सर्वांना तारण देईल. देव सर्वांना मुक्ती देईल. देव सर्वांचं वाईट लोकांना बदलून टाकेल. पापी लोकांना बदलून टाकेल. प्रियांनो, व्यवहारिक लोकांना बदलून टाकेल. प्रियांनो, देवाबरोबर आम्ही व्यवहारिक नाही राहायचं. हालेलुया. तुम्हाला हे दिलं तर मी तुला ते दे. हा सौदा झाला. प्रियांनो, लोक देवाबरोबर असं वागतात तेव्हा देवाला खूप दुःख होतं. हालेलुया. प्रभूची स्तुती असते. शेवटापर्यंत प्रयत्न करत राहा. हालेलुया. प्रभूची स्तुती असते. आणि शेवटची प्रीती कधीही खचत नाही. हालेलुया. प्रीती काय होत नाही? खचत नाही. संकटामध्ये मजबूत, वादळामध्ये मजबूत उभी राहते. हालेलुया. काय होती ती? वादळ येऊ दे, पाऊस येऊ दे, पूर येऊ दे, पण ते घर कधीच पडणार नाही. तो व्यक्ती कधीच पडणार नाही. त्या व्यक्तीच्या डोक्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार. हालेलुया. हालेलुया. देवाने आम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. देवाने आम्हाला पृथ्वीचा आत्मा दिलेला. देवाने आम्हाला शिस्तीचा आत्मा दिलेला. देव आमच्या पक्षाचा आहे, तर कोण आमचं काय करील? जर देव आमच्या वतीने लढणारा आहे, देव आमच्या वतीने चालणारा आहे, तर सगळं जग एका बाजूने झालं तरी पण तुमचं काही करता येणार नाही. म्हणून तुम्ही खचू नका, हिम्मत हारू नका. आशा धरणारे उंच आणि उंच उडतात. ते चालतात तरी दमत नाही, धावतात तरी थकत नाही. धीर फार महत्वाचा आहे. तो कधीच खचत नाही. हालेलुया. संकट येऊ, दुःख येऊ, प्रॉब्लेम येऊ, काय हो. दावीद राजाकडे गेलो तर दावीद राजा म्हणतो सगळ्यात जास्त विश्वास धीराचा व्यक्ती आहे दावीद राजा. तो म्हणतो पृथ्वी उलटी पालती झाली, पर्वत कोसळून सागर तरी बुडाले, त्याच्या उचंबळण्याने पर्वत हल्ले, पण देव म्हणतो तो माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर कोण आहे माझा? परमेश्वर मला स्थिर करणार आहे. तो माझ्या हाताला युद्ध करायला शिकवतो. तो वादळात आश्रय आहे तो माझा. हालेलुया. संकटामध्ये माझा तो धीर आहे. तो माझे पाय ठेचळू देत नाही, माझ्या नेत्रातून अश्रू येऊ देत नाही. तो खचत नाही दावीद राजा. हालेलुया. सैताने मग समोर ठाण मांडलं, पण माझा देव व्यक्त केलं. हा विश्वास आम्हाला खचू देणार नाही. अविश्वास आम्हाला पैसे नाही, प्रॉब्लेम नाही, महिना अखेर आहे, प्रॉब्लेम आहे, परिस्थिती अशी आहे, माझा देव मीट करेल, माझा देव पाहेल, माझा देव ही परिस्थिती सांभाळून घेईल, देव मला सावरून घेईल. काय सांग, ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आम्ही का आज या सिच्युएशन मध्ये इथपर्यंत आहोत, तर ख्रिस्ताच्या प्रीतीने आम्हाला आवरून आणि सावरून धरते. हे दिवस जातील आणि चांगले दिवस येतील. हालेलुया. हालेलुया.
पण तुमची आशा सोडू नका, धीर सोडू नका, खचू नका, भिवू नका, घाबरू नका. हालेलुया. प्रति दिवशी त्याची स्तुती आणि आराधना करा. तो तुमचं युद्ध तुम्हाला जिंकून देणार आहे. तुम्हाला तो पडू देणार नाही, तुम्हाला लज्जित फज्जित होऊ देणार नाही तो. हालेलुया, हालेलुया. त्यांनी तुमची शाश्वतीने गॅरंटी घेतली. हालेलुया. आणि तोच तुम्हाला प्रियांनो पडू देणार नाही. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो बायबल सांगतं भविष्यवाण्या रद्द होतील, अन्य भाषा समाप्त होतील, विद्या रद्द होईल. स्वर्गामध्ये भविष्यवाणीची तू कुणालाच गरज पडणार नाही. हालेलुया. विद्येची गरज पडणार नाही. आम्ही देवासारखे होणार आहोत. हॅलो, आम्ही कसे होणार आहोत? आमचं जे पहिलं रूप होतं, जे आदामामुळं ते विकृत झालं, ते गौरवी शरीर, गौरवी बुद्धी, आम्ही देवा समान कसं असणार आहोत? सैतान काय म्हटला? तुम्ही देवा समान होणार आहात. काय म्हटलं सैतान? नक्कीच देव आम्हाला देवा समान बनवलं, तसंच बनवलं होतं आपल्याला. तेच आम्ही कार्बन कॉपी होतो. आम्ही आमच्या प्रभूची कार्बन कॉपी. हालेलुया, हालेलुया. आज तो म्हणतो केवळ आपल्याला अंशता दिसते. अंशता म्हणजे खूप थोडस दिसत. बायबल सांगतो तो अंशाने प्रकाराने मनुष्याच्या द्वारे संदेशाच्या द्वारे बोलतो. आम्हाला जास्त ऍट अ टाइम आम्हाला ते समजणार नाही, म्हणून देव थोडं 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 आम्हाला शिकवतो. देव काय करतो आपल्याला? आणि प्रियांनो आपल्याला तेव्हा आपण देवासमान होणार आहोत. आणि प्रियांनो आपल्याला सर्व काही कळणार देवा इतपत. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूची स्तुती असो. तो म्हणतो पूर्णत्वाचं आगमन झाल्यावर अपूर्णता नष्ट होईल. हालेलुया. आम्ही क्षणात निमिषात बदलणार आहोत. नवीन गौरवी शरीर आम्ही धारण करणार आहोत. हालेलुया. आता आम्ही मूल आहोत. आम्ही मुलासारखं बोलत आहोत. मुलासारखी आमची बुद्धी आहे, मुलासारखे आमचे विचार आहेत. पण पाऊल म्हणतो आता प्रौढ झाल्यावर मी मुलांच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. आता आपण आध्यात्मिक प्रौढ होऊया आणि लहान लेकरांसारख्या गोष्टी आपण सोडून देऊया. बालिशपणाची बालिश बुद्धी काढून टाक दे बाप्पा माझी. प्रभूची स्तुती असो. हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट दिसत आहे. हालेलुया. आपल्याला कसं दिसत आहे? अस्पष्ट. एखादा आरसा आहे आणि तो अस्वच्छ आहे. एखादा आरसा आहे तर अस्वच्छ आहे, तर तुम्ही त्याला पुसणार, चांगलं पुसणार, दोनदा तीनदा कोलिंनी पुसणार त्याला, कॉटनच्या कपड्याने. आमच्या जीवनाला पण असंच पुसूया आपण. हालेलुया. आमचं जीवन स्वच्छ करूया, आमचं जीवन शुद्ध करूया. मला क्लिअर कळालं पाहिजे. जे देवाला कळत तेच मला कळलं पाहिजे, तेच मला समजलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. हा, तो म्हणतो आता आपल्याला दिसत नाही, पण नंतर आपण क्लिअरली पाहणार आहोत. हालेलुया. क्लिअर पाहणार आहोत आपण देवासारखं. प्रेम, पवित्रता आम्हाला पूर्ण प्राप्त होणार आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. तो म्हणतो विश्वास, आशा, प्रीती तिन्ही टिकणारी आहेत, पण प्रीती श्रेष्ठ आहे. विश्वास, आशा आणि प्रीती ते टिकणारी आहेत. हालेलुया. पुन्हा एक वार सांगेल आम्हाला स्वर्गामध्ये विश्वासाची गरज असणार नाही. हालेलुया, हालेलुया. आशा असणार नाही आपल्याला. आपले सर्व मिळवलंय. आता आशा काय राहणार आहे? हालेलुया. पण आमची प्रीती महत्वाची आहे.
ती शेवटापर्यंत आम्हाला टिकून ठेवायची आहे. प्रीतीला काय करायचं आपल्याला? सगळं गेलं तरी चालेल, सगळं गेलं तरी. कारण काय म्हणतो तो, माझ्याकडे मी देवदूताच्या भाषा शिकलो, मला अद्भुत मी भविष्यवक्ता आहे, मला सगळं बायबल माहिती, विद्या माहिती आहे, माझ्या विश्वासाने डोंगर इकडून तिकडे होतात, माझं शरीर, माझं सगळं धन मी देऊन टाकलं, माझं सगळं धन दिलं, अन्न वाटप केलं सगळीकडे, शरीर जाळण्यासाठी दिलं, पण हे सगळं काहीच काम नसेल जर माझ्या ठाई प्रीती फार श्रेष्ठ आहे. देवा, मला प्रीतीच्या गुणांनी भर, देव करो, आणि देवाची प्रीती सर्व व्यक्तींमध्ये पूर्णता पावो, सर्व व्यक्तीमध्ये पूर्णता पाव. बाकी कसली वाढ झाली नाही तर चालेल, पण प्रीतीचे हे सर्व गुण संपन्न आम्ही होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करू. डोळे बंद करू. थोर पवित्र देवा, तुला मान महिमा सन्मान गौरव आम्ही देतो, उंचावतो, तुला स्तुती करू. त्यावेळेस लीन आणि नम्र होऊन तुझ्याजवळ प्रभू, आम्ही तुझं वचन ऐकलं आहे, तुझं दास संत पावलांनी 1 कोरिंथीयर 13 मध्ये जो संदेश दिला आहे, प्रेम हे सर्वश्रेष्ठ दान आहे, त्याचं महत्व, त्याचे गुण प्रभू परमेश्वरा त्यांनी प्रकट केलेलं आहे. आम्हाला या प्रीतीच्या द्वारे परिपूर्ण कर. आमच्यातल्या उणीवा, दोष, आमचा स्वभाव बदल माझ्या देवा. आम्हाला प्रेमळ स्वभाव दे, तुझ्या साथ आम्ही तुझ्याकडे मागत आहे. तू मरत होतास तरी पण तू पाप्यांसाठी प्रार्थना करत होता आणि म्हणत होता, हे बापा, यांना क्षमा कर, ते काय करतात त्यांना कळ. प्रभू, मी मागत आहे प्रभू, आम्ही सर्वांसाठी, आम्ही उणे आहोत प्रभूजी, आम्हाला आली अस्पष्ट दिसत आहे आरशा. प्रभू परमेश्वरा, आम्हाला परिपूर्ण कर आणि तुझं गौरव आणि महिमा बापा शत्रुकृती करण्यासाठी तू साई आणि होऊ दे तुझा महिमा आणि येशूच्या नावामध्ये म्हणतो, आमेन. स्वर्गातील पिता, तुझं नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य तसे स्वर्गात तसे पृथ्वी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आम्ही जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच आमचे ऋणी तू आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्श करू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडील, कारण की राज्य सामर्थ्याने तू सर्व काळ. आमेन. देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आत्म प्रिय आहे त्यांच्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ. आमेन. 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 Please like, share and subscribe our channel, and don't forget to press the bell icon for more updates.